आज उस्मानाबाद जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी समाजातील सर्व जिल्हाध्यक्षांची आज बैठक लावलेली आहे। ह्याचं संयोजन महादेवजी माळी साहेबांनी केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आमचे गवळी साहेब इथे उपस्थित आहेत। हे मीटिंग लावण्याचा उद्देश असा आहे की काही समाज विद्वेष करणारे काही लोक आहेत, ते लोक जाणून बुजून ज्यांना मराठा समाजालाच आरक्षण मिळू द्यायचं नाही आहे, असे लोक जाणून बुजून मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या हे असं हे करून ओबीसीचं आरक्षणही निघून जावं आणि स्वतःलाही मिळू नये अशा काही लोकांच्या भावना आहेत आणि जाणून बुजून ते लोक असं करत आहेत। पण ओबीसीचं आरक्षण कुणीही हलवू नये त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या समाजाला बरोबर घेऊन सर्व ओबीसी एससी फुले शाहू आंबेडकर समाजातले सगळे ज्यांना विचाराला मानणारे जेवढे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना बरोबर घेऊन माननीय छगनरावजी भुजबळ साहेब व ओबीसीचे जेवढे वेगवेगळ्या पक्षातील नेते त्या सगळ्यांना एकत्र करून आम्ही हा लढा उभा करणार आणि आमच्या आरक्षणाला कोणालाही हात लावू देणार नाही। आरक्षण आमच्या हक्काचं आहे, नाही कोणाच्या बापाचं आहे। येणाऱ्या काळामध्ये आरक्षणासाठी प्रमुख मागण्या काय काय? प्रमुख मागण्या म्हणजे आमचा सगळ्यात पहिले तुम्हाला कोणाला आरक्षण द्यायचं त्याबद्दल आमचं बिलकुल काही हे नाही आहे, त्यांना अवश्य आरक्षण द्या, पण ते आरक्षण आमच्या ह्याच्यातून देऊ नये। कारण आमच्याच ताटामध्ये पहिल्यांदा अर्धी भाकरी आहे आणि त्याच्यातली सुद्धा तुम्ही हिसकाटून घ्यायच्या तयारीत आहात। आमच्या ताटातली न घेता त्यांनी वेगळ्या ताटामध्ये त्यांना वेगळी भाकरी करून अवश्य द्या, आम्हाला त्याची काही अडचण राहणार नाही। आमची जी अर्धी भाकरी आहे ती आमच्या ताटातच राहू द्या, बस एवढं। लढा कशा पद्धतीने असतो? आत्ता तर आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त वेगवेगळे आंदोलनं करून आम्ही मोर्चे काढून निवेदन देतो आहेत, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही एक खूप मोठा मोर्चा महाराष्ट्र लेवलवरती काढू।